नागपुरातील दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड आणि आग लावल्याप्रकरणी बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 15 अज्ञात आणि इतर अनेक अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आलं। धक्कादायक म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांचंही नाव आहे। याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हिंसक आंदोलन झालेलं होतं, जाळपोळ झालेली होती, बांधकाम साहित्याची तोडफोड झालेली होती आणि आग देखील लावलेली होती। या सगळ्या प्रकरणी आता बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जवळपास 15 ज्या ज्ञात व्यक्ती आहेत अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर अनेक अज्ञात व्यक्तींच्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली। या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांचंही नाव आहे। याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत, यांच्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीमध्ये पार्किंगच्या सगळ्या वादावरून पार्किंग जे होतं आहे त्याच्यावरून हा सगळा जो वाद आहे तो विकोपाला गेला होता आणि त्यानंतरच हे आंदोलन भडकलं होतं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, वंचितचे शहराध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे, अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींवर देखील या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। काय अधिकचे तपशील आहेत याबद्दलचे? दीपक, 1 जुलै रोजी दुपारच्या वेळेस दीक्षाभूमीवर जी काही अंडरग्राउंड पार्किंगचं बांधकाम सुरू आहे त्या संदर्भात रोष उफाळून आलेला होता आणि शेकडोंच्या संख्येने आंदोलक ते दीक्षाभूमीच्या आतमध्ये घुसले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे बांधकाम साहित्य त्याची तोडफोड केली होती, काही प्रमाणावर जाळपोळी करण्यात आलेली होती। पोलिसांनी विविध व्हिडिओ फुटेजेस पाहून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। जी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे त्याप्रमाणे बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तोडफोड आणि जी जाळपोळ झाली आहे त्या प्रकरणी 15 अज्ञात लोकांचे नाव जे आहे त्या गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आले आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचे नाव असताना वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत रवी शेंडे त्यांचाही नाव या गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे। आता पुढे पोलीस या सर्वांच्या विरोधात काय कारवाई करते हे आज स्पष्ट होऊ शकणार आहे। मात्र पोलिसांनी जो गुन्हा नोंदवलेला आहे आणि अनेक अज्ञात लोकांचे चा उल्लेखही त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि फुटेजेस पाहून पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। दीपक, रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।